बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसेची हायकोर्टात धावे. 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली जाते. दबावामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज हे मागे घेतलेले आहेत. मनसेनं आरोप केलाय तसा पैशांचा आमिष दिल्याचं देखील मनसे कोर्टात पुरावा देणार असल्याचं जाधव म्हणताय. फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरो आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय. आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे. कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता, आता उमेदवार विकत घेतला जातोय. नोटा हा देखील एक ऑप्शन आहे, बरोबर आहे. आता नोटा ऑप्शन जर तिथे असेल तर मग नोटा आणि जो काही एक उरलाय तो उमेदवार यांच्यात निवडणूक झाली पाहिजे. किमान लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला पसंत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, नोटा ऑप्शनचा जर वापर केला ना तर आत्ताच्या घडीला सर्व जागेंवर किमान 10,000 मतं यांच्या विरोधात पडतील. परंतु हे सगळं निवडणूक यंत्रणेला करायचं नाहीये. तिथले आरो, तिथले जिल्हाधिकारी हे सगळे यांना भेटलेले आहेत. निवडणूक एक वेगळी संस्था आहे, फक्त नाव आहे, पण खाली काम करणारी ही लोक ही रोज या नगरसेवक आमदारांच्या संपर्कातलीच माणसं असतात. आणि मग निवडणुकीच्या दरम्यान 5 वर्ष हे यांना मदत करतात आणि निवडणुकीच्या दरम्यान हे अधिकारी या नगरसेवक आमदारांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका निष्पक्ष होत नाहीत. कोर्टात धावे. मनसे या सगळ्या संदर्भात कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.